दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं नवा गूळ बाजारात दाखल झाला। या निमित्तानं गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते गोकुळचे सौदे घेण्यात आलेत। या नव्या गुळाला यंदा 4200 ते 4500 इतका दर मिळाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शाहू मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे घेण्यात आलेत। याकडे व्यापारी, आडते आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं। यंदाचा दर 4200 ते 4500च्या दरम्यान निघाल्याची माहिती आहे। आता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये 4200 ते 4500 असाच दर आहे। मगाशी मी आता बोललो तसं जीएसटीचा प्रश्न येतो, साखर विकत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये 5% शेतकऱ्यांचा तोटा होतो। तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल। आणि परराज्यातून जे गुळ येते ती वस्तुस्थिती खरी आहे। आणि मी चेअरमन झाल्यानंतर 2 वेळेला काही गाड्या पकडलेल्या आल्या आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे। आता सुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू। पण परराज्यातून येणारा गुळ जर आमच्या जर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे, पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही। अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीने स्थानिक शेतकरी जो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे। या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणाने टिकून राहावी। या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे, तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही। हे टिकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणाने ते प्रयत्न करू। बाहेरच्या राज्यातून गुळ येण्याच्या दृष्टिकोनातून येत असेल, आता सुद्धा येतो, पण त्याच्या सौद्यामध्ये येतो किंवा परस्पर जरी आला तर त्याची विल्हेवाट योग्य त्या पद्धतीने लागली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। तर अनुभव असा आहे की आजचे मुद्दे सौदे निघाल्यानंतर वेगवेगळ्या गेल्या 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचं कुठलं कृत्य झालेलं नाही आहे। पण आता सध्या चालू परिस्थितीला व्यवस्थितरित्या चालू आहे। हमालांच्या मध्ये काही मतभेद असतात, त्यावेळेला काही वेळेला ही चेन अशी आहे की हमालापासून, आडत्यांच्या पासून, व्यापाऱ्यांच्या पासून, शेतकऱ्यांच्या पासून, बारीक सारीक कामगारांच्या पर्यंत ही एक ठरलेली चेन आहे। त्यातलं एक जरी कुठलं जरी लीक झालं तरी हा संपूर्ण मार्केट बंद पडू शकतो। आज सगळ्या घटकांना जर विश्वासात घेऊन जायचं असेल तरच हे मार्केट चालतं। म्हणजे इथल्या हमालाला सुद्धा तितकीच ताकद आहे, शेतकऱ्याला बी तितकीच ताकद आहे आणि व्यापाऱ्याला पण तितकीच ताकद आहे। या सगळ्यांच्या चेन मधनं हीच चेन चालली आहे। शेतकऱ्यांच्यासाठी जे आता काही उपाययोजना असतील तर त्यांच्या सगळ्या सूचना ऐकून घेतल्या जातील आणि निश्चितपणानं गुळाची आवक ही घटलेलीच आहे। गेल्या वर्षी मला वाटते काहीतरी 24 लाख 25 लाख 30 किलोमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं तर एकूण गुळाची आवक झालेली आहे। आता ह्या वर्षी जर बघितलं तर आम्ही प्रयत्न करायला की ही 40 लाखापर्यंत कशी जाईल। म्हणजे उत्पन्न याचं निश्चितपणाने ह्या आमच्या ज्या शेतच्या माध्यमातून 4 कोटीच्या पुढचं उत्पन्न व्हावं असा आम्ही संकल्प आजच्या पाडव्याच्या निमित्तानं आम्ही करतो आणि गुळाची आवक वाढेल याच्यासाठी आमचे सर्व अधिकारी लोक आणि आमचे सर्व संचालक मंडळ त्याच्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध आहेत की काम करून घेतील आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि गुळाची आवक वाढेल, चांगला दर शेतकऱ्याला मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। मात्र शेतकऱ्यांनी या दरावर काहींनी नाराजी तर काहींनी समाधान व्यक्त केलं। यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट झाली तरी बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी हा दर समाधानकारक असल्याचं सांगितलंय। माझं नाव बळवंत बाबूराव लाड। कसा झाला सौदा, किती मिळाले तर? आज काय 4500 पर्यंत आहे। अपेक्षित होता, समाधानी आहात? काय मिळालं हे समाधानच आता। काय मागणी काय आहे? व्यापारी काय त्याच्यावर जातच नाहीत ना, तिथेच थांबतात। 42, 43, 45 संपतंय। किती असावा दर? 4500च्या वर असावा, 5000 पर्यंत कमीत कमी असावा। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।